ब्रॉट टू यू बाय विगार्ड। 10 वर्षात मुलाखत दिली नाही आणि निवडणुकीत महाराष्ट्र हातातनं गेलाय हे लक्षात आल्यावर त्या दुरुस्त्या करण्यासाठी मुलाखत द्यायची पाळी आली। यातच शरद पवारांचा विजय आहे असं मला वाटतं। म्हटलंय की उद्धव ठाकरे जे त्यांना मी फोन करायचो आजारपणाच्या वेळेस रश्मीबाईंना विचारणा करायचो आणि उद्धव ठाकरे जेव्हा आपण अडचणीत असतील त्यांना मदत करणारा सगळ्यात पहिला मग उद्धव ठाकरेंचा पक्ष का फोडला? काल तुम्ही ज्या हेलिकॉप्टर भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। नाही, आज सकाळी मी इस्लामपूरहून पुण्यात आलो आणि ते हेलिकॉप्टर सुषमा अंधारेंना आणण्यासाठी गेलं। त्या ठिकाणी त्याचा अपघात झाला। मला माहित नाही, मी बघितलं नाही। बाळासाहेबांची जी शिवसेना होती, बाळासाहेबांचं जे प्रेम होतं ते कर्ज मी उतरू शकत नाही, मात्र बाळासाहेबांच्या शिवसेनेचा जो मुख्यमंत्री आहे तो मुख्यमंत्री मी केला आणि त्यांनाही श्रद्धांजली दिली असं मोदी। बाळासाहेबांचं कर्ज उतरवू शकत नसते तर मग त्यांनी बाळासाहेबांच्या चिरंजीवांशी आधी चर्चा करायला पाहिजे होती। त्यांचा पक्ष फोडून त्यानंतर सहानुभूती का दाखवतायत? तर सगळ्या महाराष्ट्राची सहानुभूती उद्धव ठाकरे आणि शरद पवार साहेबांच्या मागे आहे आणि म्हणून आता हे 10 वर्षात पहिलीच मुलाखत ही फक्त उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांचं जे वादळ महाराष्ट्रात तयार झाले ते शांत करण्यासाठी दिली असं माझं मत आहे। उद्धव ठाकरेंसाठी मोदीची जी विंडो आहे, आज एक विंडो जी त्यांची उघडली आहे का, म्हणजे मोदीची खिडकी जी आहे उद्धव ठाकरे उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गॉट इन्वर्टर बैटरी का चमत्कार। हा संभ्रम महाराष्ट्रात तयार करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे, पण उद्धव ठाकरे आणि काल मी बरोबरच होतो, ठामपणाने आम्ही सगळे एकसंघ आहोत। महाराष्ट्रातल्या जनतेत संभ्रम तयार करण्याचा आता हा शेवटचा प्रयत्न आहे। कारण महाराष्ट्र हातातनं गेलेला आहे। पंतप्रधान मोदींना पंतप्रधान म्हणायची लाज वाटते असं पृथ्वीराज चव्हाण म्हटले, काय आता ते म्हटले त्यांच्याशीच बोला ना। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।